हॅलो एव्हरीवन. आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत प्रमोशनल टूल्स फॉर IMC. आता प्रमोशनल टूल्स काय आहेत IMCच्या, तर त्याच्यात आपण रेग्युलरली किंवा जनरली ॲडव्हर्टाइजमेंट आहे, मार्केटिंग आहे, त्याच्यानंतर डिजिटल मीडियम्स आहेत, इंटरनेट आहे, तर ते कन्सिडर करतो. तर असे 10 टूल्स जे आहेत तर ते आपण ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. आता बेसिक फरक जो आहे तर तो लक्षात घेऊया की पहिला पॉइंट जो आहे तर तो ऍडव्हर्टायझिंग आहे. तर ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग मध्ये फरक काय? तर ऍडव्हर्टायझिंग काय आहे की ऍड क्रिएट करतं, त्याच्यानंतर ती ऍड प्लेस करतं एखाद्या मीडियमवर आणि होप्स ठेवतं की समवन कॉल्स किंवा समवन विल परचेस युअर प्रोडक्ट. ठीक आहे. मार्केटिंग जर बघायला गेलं तर मार्केटिंग एका सायकल मध्ये असतं की डेव्हलप स्ट्रॅटजी, त्याच्यानंतर डेव्हलप टॅक्टिक्स, मार्केटिंग प्लॅन, इम्प्लिमेंटेशन, मेजरमेंट आणि रिफाईन. ठीक आहे. स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाते, तसा प्लॅन केला जातो, इम्प्लिमेंट केला जातो, मेजर केला जातो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पुन्हा चेंजेस करायचे असतील पुन्हा केले जातात. सायकल कंटिन्यू प्रोसेस होते. आता ऍडव्हर्टायझिंग इज डिफाईन ॲज पेड फॉर्म ऑफ नॉन पर्सनल communication about an organization, product, service or idea by an identified sponsor. ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती त्याची डेफिनेशन बघायला गेलं तर नॉन पर्सनल कम्युनिकेशनचा फॉर्म आहे की इथे पर्सनल कम्युनिकेशनच होत नाही, की कुठलाही पर्सन जाऊन तिथे ऍडव्हर्टाइजमेंट करत नाही. आपल्याला टीव्हीवर आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, ठीक आहे, ते नॉन पर्सनल आहे कारण ते आपण एका डिजिटल किंवा व्हिज्युअल मीडियम मध्ये बघत असतो आणि ते ऍट अ टाइम नंबर ऑफ पीपल पर्यंत पोहोचतं. त्याच्यामध्ये there are several reasons of advertising being an important part of marketers' IMC programs, such as media advertising is the most cost-effective way to reach large number of customers. की मीडिया जे आहे ऍडव्हर्टाइजमेंटचा तर तो लार्ज कस्टमर पर्यंत पोहोचू शकतो. आता मार्केटिंग करायचं म्हटलं तर ते कम्पॅरेटिव्हली खूप कॉस्टली जाईल की एवढे नंबर ऑफ कस्टमर पर्यंत पोहोचणं अवघड आहे, म्हणून ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये कस्टमर्स जे आहेत किंवा पब्लिक रिव्ह्यू हा खूप जास्त असला तरी त्याला कॉस्ट जास्त स्पेंड करावी लागते. 30 सेकंड्सच्या वगैरे कमर्शियल ऍड्स जरी बघत असलो आपण तरी त्याला करोड्स रुपीज त्यांनी स्पेंड केलेले असतात त्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. नेक्स्ट पॉइंट आहे दी ॲव्हरेज 30 सेकंड कमर्शियल ऑन दी 4 मेजर टेलिव्हिजन नेटवर्क्स ड्युरिंग प्राईम टाइम प्रोग्रामिंग रिचेस नियरली 5 मिलियन हाऊस होल्ड्स. आता ह्याच्यात त्यांनी त्याचं एक ॲव्हरेज दिलंय की 30 सेकंडचे कमर्शियल ऍड जर असतील की जे टॉप टेलिव्हिजन प्रोग्रामवर त्यांच्या प्राईम टाइमवर दाखवल्या गेल्या असतील तर ते 5 मिलियन हाऊस होल्ड पर्यंत पोहोचलेले असतात ऍट अ टाइम. मग प्राईम टाइम जो असतो तर तो इव्हिनिंग 7 to 10 किंवा 9 असा कन्सिडर केलेला असतो. त्याच्यानंतर आहे इट ऍक्ट्स ॲज अ व्हॅल्युएबल टूल फॉर बिल्डिंग कंपनी ऑर ब्रँड इक्विटी ॲज अ पॉवरफुल टूल टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन टू कन्झ्युमर. की हे खूप व्हॅल्युएबल टूल आहे की त्या ब्रँडची इन्फॉर्मेशन किंवा त्या कंपनीची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पोहोचवण्याचं. कारण एखादा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचं ऍडव्हर्टाइजमेंट दाखवल्या जातात तेव्हा ते अवेलेबल आहे किंवा असे प्रोडक्ट्स आहेत हे पहिला एक ब्रँड अवेअरनेस किंवा प्रोडक्ट अवेअरनेस क्रिएट केला जातो. त्याच्यानंतर अबाउट एक्सपिरियन्स, युटिलायझेशन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर ते त्याच्यातून पोहोचवले जातात. आणि दुसरा एक महत्वाचा आस्पेक्ट ह्याच्यात आहे की ती ऍडव्हर्टाइजमेंट कोण करत आहे.
जर पॉप्युलर सेलिब्रिटी ते ऍडव्हर्टाइजमेंट करत असतील, मग ते स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा कोणी ऍक्टर ऍक्ट्रेस असतील, तर ते जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट करतात तेव्हा त्यांचा इम्पॅक्ट वेगळा असतो, त्याची ब्रँड इक्विटी जी आहे तर ती हाय असते. नेक्स्ट आहे द नेचर अँड पर्पज ऑफ ऍडव्हर्टायझिंग डिफर फ्रॉम वन इंडस्ट्री टू अनदर इंडस्ट्री. की त्याचा पर्पज आहे किंवा नेचर जो आहे तर तो डिफाईन करतो की कुठल्या रिझनसाठी ऍडव्हर्टाइजमेंट गेली आहे, की एकतर फक्त अवेअरनेससाठी गेलेली असते किंवा त्या कंपनीचं किंवा प्रोडक्टचं रेप्युटेशन पडलेलं असेल तर त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते, किंवा गव्हर्नमेंटच्या काही ऍडव्हर्टाइजमेंट असतात, मग पोलिओ डोसच्या ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर advertising can also be done by the company to stimulate the demand for the product category such as milk or beef. It is also used to meet and reach the current and potential customer. की तुमचे एक्झिस्टिंग आणि तुमचे पोटेन्शियल कस्टमर जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जातात. मग मिल्क किंवा मिल्क रिलेटेड प्रोडक्ट जर आपण कन्सिडर केले तर अमूल असेल किंवा गोकुळ आहे, त्याच्यानंतर चितळे आहेत, तर हे लोक सुद्धा त्या ऍडव्हर्टाइजमेंट करतात. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऍडव्हर्टायझिंग, देर आर 4 ऑब्जेक्टिव्ह. फर्स्ट वन इज अ ट्रायल, की कस्टमरने तुमचं प्रोडक्ट जे आहे तर ते ट्राय केलं पाहिजे, ट्रायल बेसिसवर परचेस केलं पाहिजे जर ते तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर नसतील तर. जर तुमचे एक्झिस्टिंग कस्टमर असतील तर त्याच्यामध्ये कंटिन्युइटी राहिली पाहिजे, की ते जे तुमचं प्रोडक्ट यूज करतायत तर ते तुमचं प्रोडक्ट परचेस करत राहिले पाहिजेत. त्याच्यामध्ये रिपिटेटिव्ह बाईंग बिहेवियर आलं पाहिजे. त्याच्यानंतर ब्रँड स्विच मध्ये एखाद्या वेगळ्या कंपनीचं प्रोडक्ट यूज केलं जातंय जे तुमचं कॉम्पिटिटिव्ह आहे मार्केटमध्ये, त्या प्रोडक्ट पासून तुम्हाला तुमचा प्रोडक्ट यूज करण्यासाठी कंझ्युमरला कन्व्हिन्स करायचं आहे, त्यांना त्यांचा ब्रँड स्विच करायला लावायचा आहे तुमचं प्रोडक्ट यूज करण्यासाठी. त्याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट हॅमर केल्या जातात कंटिन्युअसली दाखवून. त्याच्यानंतर स्विचिंग बॅक, की तुमचा कंझ्युमर तुमचं प्रोडक्ट युटिलाइज करत होता आणि आता तो दुसरं प्रोडक्ट यूज करतो, तर पुन्हा तो कंझ्युमर तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला स्विचिंग बॅक स्ट्रॅटेजी जी आहे तर ती ऍडव्हर्टाइजमेंट थ्रू, की आपण आधीचं प्रोडक्ट वापरत होतो तेच चांगलं होतं, तेच यूज करायला पाहिजे असं म्हणून कंझ्युमर स्विच बॅक होतो टू युअर प्रोडक्ट. त्याच्यानंतर आहे डायरेक्ट मार्केटिंग. डायरेक्ट मार्केटिंग आपल्याला माहित असेलच, की कम्युनिकेट डायरेक्टली विथ टार्गेट कस्टमर टू जनरेट अ रिस्पॉन्स अँड ऑर अ ट्रान्झॅक्शन. डायरेक्ट मार्केटिंग इज मच मोर दॅन डायरेक्ट मेल अँड मेल ऑर्डर कॅटलॉग्स. की डायरेक्ट मार्केटिंगमध्ये पर्सन टू पर्सन कम्युनिकेट केलं जातं, किंवा डिरेक्टली मेल्स असतील, कॉल्स असतील, किंवा आपण लीड जनरेट झालेले असतात, तर त्याचा फॉलोअप ठेवतो, तर ही डायरेक्ट मार्केटिंगची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आहे इंटरॅक्टिव्ह और इंटरनेट मार्केटिंग. Advertisement of technology and development has led to dramatic growth of communication through interactive media, particularly the internet. Internet marketing also refers to as I-marketing, web marketing, online marketing, or e-marketing. Is the marketing of products or services over the internet. आता इंटरनेटवर मार्केटिंग करणं म्हणजे इंटरनेट किंवा इंटरॅक्टिव्ह मार्केटिंग अशी सोपी कन्सेप्ट आहे. तर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस जे आहेत तर त्या इंटरनेट थ्रू मार्केट होताना दिसतात. आपल्याला ऑनलाईन ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात, ऑनलाईन पॅम्पलेट्स येतात, किंवा तुमचे सोशल मीडिया अकाउंट जे असतात तर त्याच्यावर पण त्या कंपनीचे पेजेस असतात, की
त्याच्यावरून त्यांच्या प्रोडक्टच्या किंवा सर्व्हिसेसच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिलेले असतात. त्याच्यानंतर कुपन्स जे आहेत तर ते तुमच्या अकाउंटला म्हणजे ऑनलाईन वेबसाईट्स कुठल्या यूज करत असाल, ऑनलाईन स्टोअर्स, तर कुपन्स तुमच्या अकाउंटला येतात की स्पेसिफिक ब्रँडचे प्रोडक्ट परचेस केले तर तुम्हाला एवढा एवढा डिस्काउंट मिळेल म्हणून. ठीक आहे, ही सगळी इंटरनेट मार्केटिंग आहे. त्याच्यानंतर आहे सेल्स प्रमोशन. Sales promotion is defined as those marketing activities that provide extra value or incentives to the sales force, distributors, consumers, and can stimulate sales. Sales promotion is generally broken into two major categories: customer oriented and trade oriented approach. सेल प्रमोशन कशासाठी केलं जातं तर एकतर कस्टमरला अप्रोच करण्यासाठी हा पहिला कॅटेगरी आहे आणि दुसरी आहे ट्रेड प्रमोशनसाठी. तुमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, होलसेलर्स जे आहेत, तर ते तुमचे प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी तयार होतील. ते त्या मार्केटमध्ये ते प्रोडक्ट स्प्रेड करतील. आता consumer oriented sales promotion is targeted to the ultimate user of a product or service and includes couponing, sampling, premiums, rebates, contests, sweepstakes and point of purchase materials. की हे प्रमोशन जे आहे कन्झ्युमर ओरिएंटेड, तर त्याच्यामध्ये कुपन्स दिले जातात. मग तुम्हाला मॅगडीचं कुपन मिळालं किंवा सीसीडीचं कुपन मिळालं तर त्याच्यावर 50% डिस्काउंट असतो. म्हणजे तुम्ही ते कुपन यूज करण्यासाठी तरी तिथे जाता आणि ते परचेस करता. त्याच्यानंतर प्रीमियम किंवा रिबेट्स आहेत, कॉन्टेस्ट असतात की त्या कॉन्टेस्ट जिंकल्यानंतर तुम्हाला गिफ्ट हॅम्पर म्हणून ते स्पेसिफिक कंपनीचे किंवा स्पेसिफिक ब्रँडचे प्रोडक्ट जे आहेत तर ते मिळतात. त्याच्यानंतर सेल्स प्रमोशन म्हणून जर कन्सिडर केलं तर सेल्स प्रमोशन मे नॉट सीम ॲज अ स्टायलिश ऑर सोफिस्टिकेटेड ॲज मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग, but expenditure on the tool is quite high. It is important to realize that full advertisement agencies specializing in advertising planning, creative planning, and media placement typically do not prepare sales promotion material for clients. आता सेल प्रमोशन मध्ये ट्रेड ओरिएंटेड अप्रोच जर ठेवला तर त्यांना जास्तीत जास्त प्रॉफिट मार्जिन ऑफर करणं असेल, त्यांना डिस्काउंट ऑफर करणं असेल, तर ह्या गोष्टी करून जे आहे तर त्यांना ती एजन्सी दिली जाते. ठीक आहे, म्हणजे त्या मार्केटमध्ये होलसेलर्स असतील, रिटेलर्स असतील, तर ते त्या एजन्सी घेतात त्या स्पेसिफिक प्रोडक्टच्या किंवा कंपनीच्या प्रोडक्ट्ससाठी. त्याच्यानंतर आहे पब्लिसिटी. Publicity is non-personal communication about the product, services, organization, or idea, not directly paid for or run under the identified sponsorship. It comes in the form of news story, editorial, or announcement about an organization and its products and services. The publicity जे आहे तर ते पर्पजफुली केलं जात नाही. ऑर्गनायझेशन मध्ये आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पब्लिसिटी ऐकलं असेल. एखाद्या सेलिब्रिटीच्या बाबतीत जर काही न्यूज आली तर तो पब्लिसिटी स्टंट होता किंवा नवीन सिनेमा रिलीज होतोय म्हणून त्यांनी ते टाकलेलं पोस्टर असतं, मग ते पब्लिसाइज होतं किंवा त्यांचं अजून एखादी ऍक्टिव्हिटी असेल तर हे कशामुळे केलं जातं की ते कुठेही मनी स्पेंड करत नाहीत, तर ते एखादी ऍक्टिव्हिटी करतात किंवा अशी एखादी गोष्ट घडते त्यांच्या सर्कमस्टन्सेस मध्ये की जेणेकरून सोशल मीडिया जो आहे किंवा आपलं रिपोर्टर्स असतील की जे न्यूजपेपर किंवा एडिटोरियल लिहितात तर ते त्याची दखल घेतात. ठीक आहे,
मग ही आहे पब्लिसिटी, की जिथे पर्पजफुली स्वतः मनी इन्व्हेस्ट करून लोकांपर्यंत न्यूज पोहोचवल्या जात नाहीत. त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस ऑफ पब्लिसिटी जर बघायला गेलं तर क्रेडिबिलिटी आणि लो कॉस्ट, की consumers tend to be less skeptical towards favorable information about products and services when it comes up from a source they perceive as unbiased. की अनबायस्ड सोर्स जर असेल, क्रिटिक्स जे असतात तर ते काय करतात, प्रोडक्ट पब्लिसाइज करतात इनडायरेक्टली, की एखादे प्रोडक्ट यूज केल्यानंतर, सर्व्हिसेस यूज केल्यानंतर त्याच्यावर जो रिव्ह्यू देतात तर कस्टमर तो फॉलो करतात, म्हणजे क्रेडिबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे लो कॉस्ट. लो कॉस्ट, इट इज अ low in cost as company does not have to pay for the booking of time and space in medias such as television, radio and newspaper. ही कंपनी त्याच्यामध्ये स्पेंड करतच नाही, की आम्हाला एवढा कॉलम हवाय किंवा आम्हाला ही न्यूज छापून आणायची आहे किंवा ही ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवर द्या. नाही, ती मीडियाचं सिलेक्शन आहे, मीडियाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्याच्यानंतर आहे पब्लिक रिलेशन्स. There is difference between publicity and public relation. When an organization systematically plans and distributes information in an attempt to control and manage its image and the nature of publicity it receives, it is really engaging in function known as public relations. आता पब्लिक रिलेशन आणि पब्लिसिटी दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरं, पब्लिक रिलेशन हा सिस्टमॅटिक प्लॅन असतो ऑर्गनायझेशनचा, की एक्झिस्टिंग कस्टमरला कसं अप्रोच करायचं, त्यांच्याशी रिलेशन्स कसे बिल्ड करायचे, किंवा पब्लिक रिलेशन स्टेक होल्डरशी पण मेंटेन केले जातात. त्या स्टेक होल्डरमध्ये आपले सप्लायर, डिस्ट्रीब्युटर असतील, शेअर होल्डर आहेत, तर हे सुद्धा आले. त्याच्यामध्ये फक्त कन्झ्युमर येत नाहीत. तर बिझनेस टू बिझनेस डील करताना सुद्धा PR हा फॅक्टर खूप जास्त मोठा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट जो आहे तर तो आहे पर्सनल सेलिंग. The final element of organization's promotional mix is personal selling, a form of person-to-person communication in which seller attempts to assist a prospective buyer to purchase the company's product or service or to act on an idea. आता एखाद्या कंपनीचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जे असतील तर ते इन पर्सन जाऊन सेल आउट करणं किंवा त्याचं डील क्रॅक करणं म्हणजे पर्सनल सेलिंग झालं. आता बिझनेस टू बिझनेस मध्ये सुद्धा हे डील केले जातात. आता आपण MR जे बघतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, ते काय करत असतात, पर्सनल सेलिंग करत असतात. ठीक आहे. डिस्पेन्सरीज असतात किंवा हॉस्पिटल्स असतील तर तिथे जाऊन व्हिजिट करतात, त्या डॉक्टरना त्यांचे प्रोडक्ट्स असतात तर ते दाखवतात, सॅम्पल्स देतात आणि त्यांचे कंपनीचे प्रोडक्ट किंवा प्रिस्क्रिप्शन यूज करण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करतात. ठीक आहे. पर्सनल सेलिंग. त्याच्यानंतर स्पॉन्सरशिप, दॅट इज इव्हेंट मार्केटिंग. Sponsorship or event marketing combine advertising and self promotion with public relation. आता स्पॉन्सरशिप ही सध्या खूप जास्त चाललेली कन्सेप्ट आहे. कारण एखादा इव्हेंट स्पॉन्सर करणं किंवा अगदी डिजिटल मीडियम मध्ये जरी बघितलं, एंटरटेनमेंट मीडियम मध्ये, तरी सुद्धा एखादी शॉर्ट फिल्म असेल किंवा वेब एपिसोड असेल तर तो पण स्पॉन्सर केलेला असतो, की त्याच्यामध्ये त्यांच्या प्रोडक्टचं ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती केली जाते, की हे प्रोडक्ट यूज केल्यानंतर त्यांना काय बेनिफिट मिळालं, किंवा हे प्रोडक्ट यूज केलं, किंवा ह्या सर्व्हिसेस किंवा ही स्कीम यूज केली आहे म्हणून त्यांचे मनी सेव्ह झालेत, एक्सेट्रा. याच्यानंतर आहे सोशल मीडिया मार्केटिंग. The concept of social media marketing basically refers to the
process of promoting businesses or website through social media channels. It is a powerful marketing medium that is define the way people are communicating. It is one of the significantly low cost promotional method that provide business large number of links and huge amount of traffic. सोशल मार्केटिंग जर बघायचं झालं तर नंबर ऑफ कस्टमर पर्यंत ऍट अ टाइम रीच होणं, पोहोचणं. तर सोशल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया अकाउंट जे आहेत, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, युट्यूब आहे, तर या सगळ्या अकाउंट वरून नंबर ऑफ कस्टमर पर्यंत किंवा त्या मार्केट पर्यंत पोहोचणं, मग हे लो कॉस्ट आहे. म्हणजे फेसबुकवर पोस्ट करायला पैसे लागत नाही, ठीक आहे, किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा पेज तयार केलंय आणि त्याच्यावर पोस्ट करत असतो. आता बिझनेस अकाउंट असतील तर त्याला काहीतरी अमाऊंट आहे, पण तरी सुद्धा ती चिपर आहे कम्पॅरेटिव्हली. त्याच्यानंतर मोबाईल मार्केटिंग नावातच आहे की मोबाईल हा डिव्हाइस जो आहे, आयदर टू सेंड अ सिम्पल मार्केटिंग मेसेज, टू इंट्रोड्यूस देम टू अ न्यू ऑडियन्स, participation based campaign, or to allow them to visit a mobile to website. Mobile connectivity not only enables people to connect to the internet via the cellular telephone or the other gadgets, but also uh, consolidates the different communication channel in a simple yet and effective medium. आता मोबाईल मार्केटिंग थ्रू तुम्हाला वेबसाईट लिंक्स प्रोव्हाइड केल्या जातात, किंवा तुम्हाला डिरेक्टली कॉल केला जातो, मेसेजेस येतात. हे काय आहे? हे मोबाईल मार्केटिंग आहे, की मोबाईल कनेक्टिव्हिटी चा यूज करून जे मार्केटिंग केलं जातं ते मोबाईल मार्केटिंग आहे. ठीक आहे, तुम्हाला नंबर ऑफ मेसेजेस आहेत, कॉल्स आहेत, तर ते दिवसभरात येत असतात. ते मोबाईल मार्केटिंग आहे. मग ते स्पेसिफिक सर्व्हिसेसचे असतील, मग ते क्रेडिट कार्डचे असतील, पॉलिसीच्या रिलेटेड असतील, किंवा प्रोडक्ट परचेस करण्यासाठी असतील. ठीक आहे.